आहे आपला मेन वाडा, 2-4 गावांचा मिळून आलेला वाडा, आपला खेड शिवापूर खेड गावाचा वाडा आहे मित्रांनो। हा अख्खी वावर फोडाफोड तोडातोड झाली आहे। असा पाऊस माझ्या कळीतच झाला नाही। पहाट गाड्या कंपनीतली लोक सुटली वाटतं, आता मोठं बोळ तयार केलंय। राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज इकडं आपल्या इकडं मावळाक बघा कसं काय पावसाचं वातावरण झालंय। हे आता पाऊस उघडून गेलाय, खूप जबरदस्त आणि भरपूर पाऊस झालाय। संपूर्ण वातावरण तुम्हाला बघायचे, चला तर मग। तर मित्रांनो बघा, आपल्या मावळाचा परिसर बघा कसं इकडून अजून डोंगराने आणि धोकाटे। तर चला आता तुम्हाला दाखवतो कुठं किती पाऊस झालाय आपल्या मावळामध्ये, मेंढरापाशी किती झालाय। संपूर्ण रस्ता बघा आपला, हा रस्त्याने किती पाणी वाहतंय, खतरनाक जबरदस्त पाणी वाहतंय मित्रांनो रस्त्याच्या कडेने। आणि अजून तुम्हाला बघायचे हे तो टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे मित्रांनो। रस्ता पाण्याने जाम करून टाकलाय बघा, संध्याकाळच्या गाड्या त्यातून पाऊस झालाय जबरदस्त मित्रांनो। हे रस्त्याच्या कडेचं पाणी, संपूर्ण पब्लिक बघा, गाड्या तर किती तुंबल्या ते खतरनाक। आणि पाणी बघा इकडून रस्त्याच्या कडेने चालले। अजून तुम्हाला वाड्याचं याचं पाणी दाखवतो, इतका जबरदस्त पाऊस झालाय मित्रांनो। अख्ख्या म्हणजे आता 2-4 महिन्यात कधीच एवढा पाऊस झाला नसेल तेवढा आज एका दिवसात झालाय पाऊस। पहाट गाड्या कंपनीतली लोक सुटली वाटतं, आता इकडून अख्खा रस्ता बघा कसं काय खतरनाक वातावरण बघा। आपल्या पाऊस झालाय आताच, मला तर वाटतं हे थांबली होती, पाऊस होता म्हणून ते आता सुटले ते लोक सगळीच। आणि आता आपण चाललोय मित्रांनो आपल्या मेंढराच्या दिशेने बघा। म्हणजे असं छटरमुटर रस्ता सुद्धा बंद झाले ते पाण्यामुळे। ही छोटीशी वाट आपल्याला घेऊन चालली आपल्या मेंढराच्या दिशेने। तर आपण चाललोय आता आपल्या मेंढराच्या दिशेने, म्हणजे कडला एक वाड्याची नळी आहे, त्या नळीला तर बघा काय खतरनाक पूर आलाय। आता चाललोय आपण तिकडच, कुत्र का पळते बाबा चिंगाट। आता जाता जाता बी तुम्हाला जिथं जिथं पाणी झाले वाहते ते पाणी दाखवतो। चला फायनली आपल्याला एक तर पुराचं ठिकाण गावलेलं आहे, म्हणजे इथं बी पाण्याचा पूर आला होता जबरदस्त। इकडून म्हणजे वरचं पाणी बी नाही हो का, या ठिकाणी मित्रांनो पूर आला होता। असं बघा पाणी, इथं पाणी वाहते, पाऊसच इतका खतरनाक झालाय, पडकं बिडकं सगळे गज भरले ते, वाड्यानं आले आज तुडुंब करून टाकलं असतील पावसाने। इथं एक छोटंसं मंदिर आहे, तर मंदिरातल्या देवाला सुद्धा आंघोळ घातली असेल मला तर वाटते पाण्याने। मित्रांनो हा तर टेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, म्हणजे मोठ्या पुराच्या ठिकाणी अजून जायचंय आपल्याला। इथं बघा आपलं गणपती बाप्पांचं मंदिर आहे, तर गणपती बाप्पांना पाणी जाता जाता आंघोळ घालून गेले। आणि इकडून असं वावरात पाणी वाहत चालले, वरनं अख्खं पाणी येतंय निबराचं, अजून जबरदस्त इथं पाणी चालले। चला अजून बघायचे वातावरण, आजूबाजूची दगडी बिगडी सगळी, हा सिमेंटी रस्ता आहे मित्रांनो। सिमेंटी रस्त्यावर सगळी दगडी फिगडी सगळी वाहून आल्या ते, म्हणजे छोटी छोटी दगडी सुद्धा पाण्याने वाहून काढले ते एवढं। आणि इथं बघा पडाक पडाक आहे, नेबराचं पडाक तुडुंब भरलंय पाण्याने, नेबराचं पडाक भरलंय। अजून आपल्याला हा सिमेंटी रस्ता बघून घ्या, असा हा सिमेंटी रस्ता आहे, आणि पुढं बी सिमेंटीचा रस्ता आहे, पण सिमेंटी रस्ता किती तुडुंब भरलाय। आपण त्या पाण्यातनंच जायचंय आपल्याला पलीकड, आणि आपण फायनली पोहोचलोय आपल्या मेंढराच्या सुद्धा ठिकाणी मित्रांनो। तर हे बी बघा मित्रांनो, या साईडनी सिमेंटी रस्ता चाललेला आहे। तर आपलं पाय किती या पाण्यात बुडते ते तुम्हाला दाखवतो चालून, कारण का आपल्याला ह्याच पाण्यातून जायचे पर्याय नाहीये। तर बघा ढवच ढव, इथं एवढा ढव साठलाय म्हणले कसं काय हो का, इथं एवढं पाय बुडल्यात आहे आपलं। अजून आपल्याला पुढं पुढं जायचे, चप्पल बी तुटली आपली त्यातून मित्रांनो। बघा थोडस आलो, इथं एवढं पाय बुडल्यात आहे आपलं। तर मित्रांनो इथं आपली मेंढरं थांबल्यात आहे ना, आपल्या रंजाय काकू घोडी बघायला चालले ते, त्यांची घोडी सुद्धा पावसाने ताणून लावली होती, म्हणजे एवढा पाऊस झाला की घोडी सायरा वायरा नुसती पळत सुटलेली। आणि ह्यांनी बघा इथं येऊन आमची मेंढरं लावले राव ताणून, काय याला काय अर्थ आहे करावं। कस काय पाण्याचं डव आम्हाला हो का, ह्या बिल्डिंगची कृपा आमच्यावर, ह्या अर्ध्या बिल्डिंगचं काम झालं याची कृपा पडली मित्रांनो। आम्ही या बिल्डिंग मध्ये बसलो, त्यानंतर आमची मेंढरं सुद्धा, खाली भरपूर जागा आहे तिथली सुद्धा जागा दाखवतो तुम्हाला। पण इकडे बघा एवढा हा ढव पाण्याचा, एवढा अख्खा ढव पार करून आलाय आपण आता फायनली बाजूला।
बघा इथं सिमेंट रस्ता लागलाच म्हणजे निघलोय बाहेर. बिल्डिंग मधली जागा दाखवतो, आपली मेंढरं किती वेळ कशी उभी राहिली होती आणि कशी काय जागा आहे संपूर्ण वातावरण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो ही सोसायटीची बिल्डिंग आहे बघा. हो का इथंच असं म्हणजे खालची बाजू भिजले आपली मेंढरं. हो का काय काय मेंढरं भिजली पण काय काय मेंढरांना चांगला निवारा भेटला. ह्याच बिल्डिंगची कृपा झालेली आहे आपल्या मेंढरांवरती ना. आपली सगळी मेंढरं इकडून थांबली होती तरी सुद्धा पाणी भरपूर जबरदस्त चालू होतं बघा. हे टाकी पावसाच्या पाण्याने या टाकीत सुद्धा पाणी आले. खाली पाणी आहे मित्रांनो, वरच्या तारा चमकते ते नाही तर म्हणतात टाकी गेली तळाला. एवढा पाऊस झालाय म्हटल्यावर टाकी सुद्धा तुडुंब भरले आणि इथंच आपली मेंढरं उभी राहिली होती. चला आता आपण तुम्हाला अजून काय काय नवीन नवीन ठिकाणं दाखवतो मी. या ठिकाणी आपली मेंढरं बघा कशी टेकाडावून उभी राहिले. ते काय करणार, टेकाडावून उभी राहणार मग कुठं उभी राहणार. इकडं तर अख्खं पाणी तुडुंब भरलंय मित्रांनो. तर चला इथं एक असं भुयार तयार केलंय पाण्याने. पाणी जाऊन जाऊन असं खतरनाक जबरदस्त भुयार तयार झाले. त्या भुयारातनं पाणी डायरेक्ट वाढा गोटू वाढा डायरेक्ट वाढ्याला पाणी जात आहे. ते ठिकाण दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हेच ते ठिकाणी बघा. इथं वरनं अख्खं पाडकातलं पाणी बिणे वाहून येते. आपलं भाऊ आलं बघा इकडून. तर इथं बघा असं मोठं बोळ तयार केलंय आणि इकडं आजूबाजूचा परिसर बघा. आजूबाजूने काय नाही, डायरेक्ट जमिनी खालून पाणी वाड्याला. तर वाड्याला कसला पूर चाललाय ते सुद्धा तुम्हाला बघायचे. पण इथं डायरेक्ट खूप मोठं जमिनी खालून बोह्यारच तयार केले. ते असते ना जमिनी खालून पाण्याची बोह्यार, तशी इथं पाण्याची बोह्यार तयार झालेली आहे. तर हे बघा वरनं पाणी येते बाद 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 बाद. इथं एवढा अख्खा मोठा खड्डा तयार केला आणि त्या खड्ड्यातनं पाणी डायरेक्ट जमिनी खालनं वाड्याला. तर आपल्याला आता वाडा बघायला जायचे. तुम्हाला मी आता स्टार्टिंग पासून वाडा दाखवतो मित्रांनो. तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय आता आपल्या वाड्याचा. छोटासा वाडा आहे, मोठा वाडा नाही मित्रांनो. म्हणजे इकडं गावाच्या इकडून आलेला छोटासा वाडा आहे. मोठा 2-4 गावांचा वाडा पलीकडे. त्या वाड्याला सुद्धा पूर आला असेल पण आपल्या छोट्याशा वाड्याला बघा काय पूर चाललाय, खतरनाक चाललाय का नाही. या ठिकाणी बघा अख्खं रस्त बिस्त तुडुंब झाले. ते गाडतंय सुद्धा पाय. हे बघा पायाची अवस्था. हे पाय असं भरते ते इकडून अख्खी वावरं बिवरं माती तर बघा किती वाहून आणली शेतकऱ्यांची. वावरं बिवरं सगळी वाहून आणले ते या ठिकाणी. तर बघा कस काय पूर वाहतोय अख्खा गावात बिवात सगळं सपाट करून. एवढा पाऊस झाला की वाड्याला नाल्याला सगळे का पूर आलाय. तर भाऊ कस काय पाऊस झाला आपल्या मावळाला. लय पाऊस झाला यंदा. जोरात जरा 2-4 महिन्याचा आजच होऊन गेलाय ना. मग काय 2-4 महिन्याचा पाऊस आजच होऊन गेलाय आपल्या भाऊंचं म्हणणे. मी तर तुम्हाला अगोदर सांगितलंच होतं. तर बघा इकडून हे वाड्याचा पूर आहे. अजून मेंढराच्या तिकडून दाखवतो. इकडून वरनं येणारं पाणी आहे फक्त. अजून मोरं सुद्धा भरपूर पाणी मिळलं या वाड्याला. तर मित्रांनो याच ठिकाणी आपली मेंढरं उभे राहिले. ते इकडून अशी व्हायच आणि हे जे जमिनी खालून पाणी चाललंय. आता एवढं पाणी बादाबाद चाललंय म्हणल्यावर तो का त्या साईडला भुयार तयार केले आतमध्ये. तर हे पाणी इकडंच निघत असेल ह्या साईडला. तर इकडून जिकडून निघते तिकडं बघूया आपण काय वातावरण आहे. तर मित्रांनो इकडून वडण आलं सगळं सपाट केलं बघा पावसाने. हे अशी आपली मेंढरं आता वाड्याच्या कडे वाज तंटण्या खाती. ते बारकं करडो बिरडू हे एवढीसा पूर दिसतोय पण बारकं करडो बिरडू त्यातनं उडी मारली तर सनाट वाहून जाईल खाली. हो का इथं वाड्याचा पूर चाललाय जबरदस्त. शेरड खाती ते काट कुठं मित्रांनो. शेरड आता पावसाने पाऊस पडला आणि माणूस भिजला की माणसाला भूक लागते. तशी ही मुकी चित्र आहेत ह्यांना सुद्धा भूक लागते. त्यामुळं ही सुद्धा खाती ते काट कुठं तंटण्याचा पाला या साईडनी. सगळी मेंढरं बघा कशी सुंभारली ते पावसाने. तरी यांना लय दोपाटली नाही म्हणजे मित्रांनो अशी पावसात गावली नाही. यांना निवारा गावलाय त्यामुळं तरी सुद्धा एवढी मेंढरं सुंभारले ते. वराडते ते मेंढरं. हे काय झालं मित्रांनो इथनं तर आम्ही रोज मेंढरं का आमची वाटच होती अलीकड पलीकड. आम्ही इकडून मेंढरं तिकडून मेंढरं इकडं. अख्ख्या उन्हाळभर आमची वाट होती. तर अख्खी पावसाने वाटच तोडून टाकली. केवढा खड्डा पडलाय बघा. पाण्याचा एवढा धबधबा जबरदस्त तयार झाला असेल बघा. इकडून वरनं येणाऱ्या पाणी पडून इथले सुद्धा एवढी मोठी
इतका मोठा चढ होता ना, असली भारी वाट होती, सगळी वाटी उद्ध्वस्त करून टाकले पावसाने. म्हणजे मोठ्या वाड्याला हमखासच जबरदस्तच पूर आलेला असणार आहे मित्रांनो. तर आता आपली मेंढरं वाघरत विगरत नेताना बघायचे तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू बघत जा, असंच नवनवीन व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी. ह्या तंटने बिंटने बघा, आणि हे वाड्याचं पाणी मी गेलो तर मला सुद्धा वाहून नेल बाबा, एवढं खतरनाक पाणी झाले. एखादं करडू मेंढरं ह्याच्यातनं बघा, ही आमची अख्ख्या 4 महिन्याची वाट, आणि हेतून मेंढरं आडेल पडेल न्यायची म्हणल्या मेंढरं सुद्धा वाहून जातील. आम्ही मेंढरं काय हेतून नेणार नाही, दुसऱ्या साईडने नेणार आहे आज मेंढरं मित्रांनो. तर हे पाणी बघा काय चालले. पहा गोडी सुद्धा भिजल्या ते आपली जबरदस्त. पण गोड्याला काय होते तवा, मेंढर गोडी आपली एकदम खतरनाक दणक्या गोडी आहेत यांची. बघा हे 2 गोडी बांधल्या ते राजाय काकींनी इथं. तर मित्रांनो आता आपली मेंढर वाड्याला घेऊन चाललोय आम्ही आमच्या वाड्याव. वाघरत नेईपर्यंतची शूटिंग आपण तर काढणार आहे मित्रांनो, ती तुम्हाला बघायची संपूर्ण शूटिंग. चला तर मग आता चालली आपली मेंढर. भाऊ तिकडे बोलावते ते, भाऊ त्या साईडला मोरं गेले ते, त्या साईडने आपला रस्ता इकडचा होता. पण आज आपल्याला रस्ता बदलावा लागलेला आहे, कारण का तर पूर खतरनाक चाललाय. आपली बारकी करड बिरड पाण्यात बिण्यात वाहून गेली तर अवघड होऊ शकतं मित्रांनो. बघा ही अशी चेंडर मेंढर आहे आपल्या बारकुशी, पाणी जबरदस्त चालले. चला आपली मेंढरं चालले ते मित्रांनो वाड्याला. आता चालवले ते आम्ही सुद्धा वाकरत, कारण का तर पाऊस भरपूर झाला आणि त्यामुळे आता यांना चरायला काय जागा राहिलेली नाही. म्हणजे अख्खं वल्ल झालंय. काय मेंढरं पाऊस झाल्यावर असं कुठल्याच मेंढपाळा तुम्ही विचारा की पाऊस झाला की मेंढरं काय नीटनेटकी चरत नाही, त्यांना असं तंटण्याचा पाला लागतो. पण आता काय दिवस गेलाय त्यामुळं आम्ही चालवले ते वाड्याला. मेंढरं सुद्धा सगळी थांबली मित्रांनो. मेंढरं सुद्धा बघा गाडते ते अख्खा वावरातला चिखोल आला इकडं. बघा कशी गाडते ते मेंढरं त्या ठिकाणी आपली, जबरदस्त चिखोल. तोका गाडलेलं आवार, जाग्यावर गाडते ते अख्खी मातीच माती, वावरातली अख्खी शेतकऱ्याची माती वाहून आणली मित्रांनो. एवढा पाऊस अख्खी वावर तोड फोडाफोड झाली इकडं. बघा मागाचा पूर आता जरा व्हायचं कमी व्हायला लागलाय. कोकरं तर गाडून बसलं का काय बाबा, गाडून बिडून बसल्या अवघड होते. आता गेली सगळी निघून गेली, थोडीशी राहिले तर या ठिकाणी हे मागणं आता हे न्यायचे आपले आक्कूबाई बोकड बिकड मागणं न्यायचं आहे. बघा आपलं लंगडं कोकरं आलेलं काय एवढ्या गाळातनं आले आपलं लंगडं. वावर बघा वावर फोडलं मित्रांनो. तुम्हाला मागाशीच मी म्हणलं होतं वावर फोडाफोडी झाली म्हणजे हो का मेंढरं गाळ तिथे काचाकच. हो का आई शपथ मला तर भरावलं बाबा या मेंढीने गाळ ओढून. हो का वरून अख्खं वावर फोडले, वावरने मग वावर वाहून आणले मातीचं इकडं. हो का असं आहे. कस काय झालाय आज आपल्या मावळाला पाऊस? आज लय पाऊस झाला बाबा, मायदाळ बिराडात पाणी भिजली मी. आई अख्खी भिजून गेले मित्रांनो. आई तर म्हणती बिराडात पाणी. आता बाबा काय खरं नाही गाड्या. आता चालली गुढी बघायला. आई चालली घोडी बघायला. घोडी आताशी तिकडं घोडी पावसाची कुठं पळाल्यात आता काय माहिती. गावतेल काय आता काय माहिती बाबा, आता बघायचं ते अजून पुढं पळून गेले ते पुढं. आई तर अख्खी पावसाने भिजून गेली. बिराडात सुद्धा पाणी शिरलं असणारच मित्रांनो, कारण का तर तुम्ही बघितलंय पूर किती आलाय म्हणल्या बिराडात का नाही पाणी शिरणार. अजून जायचंय बिराडा, वातावरण तुम्हाला दाखवतो. तर बाई कस काय पाऊस, वड्याला किती पाणी आले? कोणता मोठा वाडा? मित्रांनो तुम्हाला छोटा वाडा तर मी सांगितलं किती पूर चाललाय. आपल्या पुरी सुद्धा सांगते ते मोठ्या वाड्याला वाईज कमी फुल भरून वाडा चाललाय. मोठा वाडा तुम्ही आपल्या मेंढरा मागच्या शूटिंग मध्ये बघितला असेल केवढा आहे. तर आता तुम्ही कुठे चाललाय? घोडी बघा. हा आई बरं, ह्या सुद्धा घोडी बघायला चालले ते आपली आरची आणि बाई, ह्या 2 पुरी चालले ते. आता चला दादांची थोडी प्रतिक्रिया घेऊ आपण पावसाच्या बाबतीत.
दादा कस काय आपल्या मावळाला पाऊस? लय पाऊस झाला बाबा. असा आज जी पाऊस झाला तर माझ्या कळीतात इथून पुढं असा म्हणजे इथून माग का पाऊस झाला नाही. अख्खी वावर फोडाफोड तोडातोड झाली आहे. असा पाऊस माझ्या कळीतातच झाला नाही. या पाऊस आज झाला. लय पाऊस झाला माहिती. वाड्याला पूरबीर लय उतार नाही वाड्याला अजून. उतार नाही उतार वाड्याला. लय पाणी वाड्याला माहिती. सगळं वडबिड गज भरला. लय गज भरलं. काय सांगायचं. लय पाऊस माहिती झाला. वावरात पाणी झालंय का मेंढराच्या तिथे? वावरात नाही बरं का मेंढर बोंडाच्या वावरात नाही पाणी. हा पण खाल्ल्या वावरात लय पाणी. काय काय वावर वाहून गेली मातीची. गेली वाहून. लय म्हणजे असा पाऊस आहे ना कधीच मला आठवत नाही पाऊस असा झालाय म्हणून. तर मित्रांनो दादांच्याच काय माझ्या सुद्धा कळतात पहिल्यांदाच एवढा पाऊस झालाय एकाच दिवसात. एकाच दिवसात 3-4 महिन्यात जेवढा पाऊस होतो तेवढा आज एकाच दिवसात पाऊस झालेला आहे. तर मला बी जसं आठवतंय तसा पहिल्यांदाच मी पाऊस भेटला एवढा खतरनाक. म्हणजे एवढं मोठं मोठं वड येत राव. चांगलं 7-8 10-15 पाऊस पडोस तर वड्याला कधी पूर येत नाही. पण आज पहिल्याच पावसाने वडा अख्खा वायच कमी उतारच नाही. अख्खा गज भरून वडा वाहतोय. तर मित्रांनो आपलं दादा म्हणते ते मोठ्या वाड्याला तर उतारच नाही एवढा पाऊस चाललाय. तर आपण आता फायनली बघायला जाऊ मोठ्या वाड्याला किती उतार नाही किती पाणी चाललंय ते डायरेक्ट डोळ्यात देखत म्हणजे कॅमेरा समोर तुम्हाला आता मी तिथेच चाललोय आणि ते दाखवतो वातावरण. तुम्हाला काय वाटते? तळ्यासारखं वावर झाले बघा. जणू काय इथं तळच आहे राव. असंच अख्खं वावर पाण्याने बघा कसं गज भरले. इथं एवढं अख्खं वावर पाण्याने भरलं मित्रांनो. म्हणल्या चला वाडा बघायला जाऊ तरी बी आपण आपल्या चपला इथंच काढू. कारण का आपल्याला जायचे चिखलाच्या वावरातनं. कारण का चपला आधीच आपल्या तुटलीत आहे आणि त्या तुटक्या चपला घालून जायचं म्हणल्यावर आपल्याला येता येता 2 तास लागतील. मित्रांनो आपण आपल्या मोठ्या वाड्याच्या तिथं पोहोचलोय बघा. झाडं झुडपं आहेत एवढं काय नीट पाणी दिसत नाही. पण तुम्हाला काय वाटते? लाटांसारखं जबरदस्त पाणी वाहते राव. कसलं बेकार. माझं तर काळीच असं धाकत झालं. असं वाटलं आईला असल्या पाण्यात जर आपण गावलो तर जागा मेलोच बाबा. वाटलं सुद्धा नव्हतं एवढा पाऊस झाला असेल. पडकाच याचं पाणी बघून सुद्धा वाटत नव्हतं मित्रांनो. लाटा बिटा बघा. मोठा वाडा आहे मोठा. मेन आपला अख्ख्या 2-4 गावांचा अख्खा मेन वाडा आहे हा. तर या मोठ्या वाड्याचं पाणी बघा. पाण्याला अंतच नाही. नुसतं बाद 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 बेकार जबरदस्त पाणी पळतोय राव. तिकडं तर बघा उमराच्या तिकडं कसल्या लाटा चाललीत आहे मित्रांनो. एवढं काय कॅमेऱ्याच्या क्वालिटीत एवढं दिसत नाही आपल्या तरी पण दाखवतोय तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आपण खूप लांबून शूटिंग घेत होतो पण फायनली एवढं पाणी बघून असं वाटलं की आईला वड्यापाशीच जाऊन यावं. तर बघा वड्याचं पाणी आणि वड्याच्या लाटा. ह्या आहे आपला मेन वाडा. 2-4 गावांचा मिळून आलेला वाडा. तर एका दिवसात एवढा पाऊस झालाय. वाड्याला काही अंतच नाही एवढा पाऊस झालाय जबरदस्त. आपला खेड गावाचा वाडा आहे मित्रांनो हा. तर ह्या वाड्याचं पाणी तुम्हाला दाखवतोय मी आपल्या राहुल डोंबरे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर एका दिवसात झालेल्या पावसामुळं वाडा बघा किती तुडुंब भरून वाहतोय. अख्खी लाकडं लुकडं काय असतील ते सगळे वाहून आले ते पाण्यात. एवढा अख्खा वाडा फुल भरून पाणी चाललंय यार. लाटा बेटा खतरनाक लाटा बेटा तयार होते ते. तर मित्रांनो आत्ताच आपण वाड्याचा व्हिडिओ काढून आणला. आपल्या दादांना शूटिंग दाखवलेली. तर आपलं दादा तुम्ही व्हिडिओ बघितला काय प्रतिक्रिया आहे तुमची त्याच्यावर? एवढं जे पाणी वाड्याला चाललं या एखादं माणूस जर हलक्या काळजाचं असलं ते पाणी बघून त्याला चक्कर येईल. एवढं पाणी चाललंय. माझ्या कळीतात असा पाऊस एवढा झाला नव्हता. एवढा पाऊस झालाय आज. हा बघा एवढा पाऊस म्हणजे तुम्ही संपूर्ण वातावरण बघितलंय. तुम्हाला पूरबीर दाखवलाय मित्रांनो कसं काय खतरनाक. तर मित्रांनो आता आपली मेंढरं आलेली आहेत वाड्यावर बघा. हेच आपलं मेंढरं बसवायचं रान आहे आणि इथं आपले बघा पालं बिलं दिले ते. आता जाऊया आपण आपल्या आईजवळ. आईची काय प्रतिक्रिया आहे पावसा बघूया. बघा काय राडा झालाय. अख्खं घरात पाणी शिरलं या इकडून. आणि ह्या पालात आपलं हे पाल बघा. आईची देशी कोलगेट बनवायची तर काय जातच नाही बंदच व्हाय नाही. देशी कोलगेट कायम आईची तयारी. आई त्याच्यावर असते देशी कोलगेट कशी बनवता येईल. आई कस काय पाऊस झालाय? आई झाला बाबा माहिंदाळा तुझ्या आता कळीतात एवढा पाऊस पडला होता का? नव्हता.
बघा पूरबीर जबरदस्त आलाय आज आई, जबरदस्त पूर आलाय वाड्याला. तर मित्रांनो आता आपली मेंढरं आलेली आहेत वाड्याला मस्तपैकी. बघा इथं आपली वाघर आहे आणि आपली मेंढरं आता वाड्यात बिड्यात आलेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.